महाराष्ट्रात हाय व्होल्टेज असणाऱ्या दोन निवडणुका सध्या चर्चेत होत्या। राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक, बारामतीची सुद्धा चुरशीची नाही मात्र सगळ्यांचं लक्ष केंद्रित करणारी ही निवडणूक होती। 1.5 ते 2 लाख मतांच्या लीडनं या मतदारसंघातून विजयी होत आहेत। लोकांचा सगळ्यात महत्त्वाचा कल अक्षय कर्डिलेंकडे झुकलेला दिसतो। हिंदुत्ववादी मतदार असतील यांचं थेट मतदान हे भाजपला जाताना दिसतंय। जिथं मोकाटेंचा बालेकिल्ला आपण समजतोय तिथे सुद्धा कर्डिलेंचा तो ऑलरेडी बालेकिल्ला आहे हे लक्षात घ्यावं लागेल। मंडळी, राहुरी विधानसभेची अत्यंत हाय व्होल्टेज असणारी निवडणूक आणि याच्यामध्ये नेमकं कोण जिंकतंय याच्या संदर्भात व्हीपीसीचा पोल आपल्या समोर आलेला आहे। त्याचबरोबर बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं आघाडी आणि लीड हे जी काय असणार आहे, सुनेत्रा पवार यांची किती असणार आहे या संदर्भात सुद्धा व्हीपीसीचा पोल हातात आलेला आहे। तोच तुमच्या समोर ठेवण्याचं आज काम करतोय। नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेडी चॅनलवरती। मंडळी, आपण बघितलं तर महाराष्ट्रात हाय व्होल्टेज असणाऱ्या दोन निवडणुका सध्या चर्चेत होत्या। त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची चुरशीची झाली ती म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक आणि त्याचबरोबर बारामतीची सुद्धा चुरशीची नाही मात्र सगळ्यांचं लक्ष केंद्रित करणारी ही निवडणूक होती। आता सगळ्यात पहिल्यांदा आपण चर्चा करूयात राहुरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय होतंय, मतदार नेमकं कोणत्या बाजूला झुकलेली दिसत आहेत। हा एकंदर मतदारसंघ जर बघितला तर व्हीपीसीच्या सर्वेनुसार आपण बघितलं तर तिथं असणारं पाथर्डी असेल, नगर असेल किंवा मग राहुरी असेल, अशा 3 तालुक्यांमध्ये थोडाफार विभागलेला हा संपूर्ण मतदारसंघ आहे। या संपूर्ण मतदारसंघांच्या मतदारांशी जेव्हा या कंपनीनं संवाद साधलेला होता त्यावेळेला नेमकं त्या रिपोर्टमध्ये काय आलं तर तिथल्या लोकांचा सगळ्यात महत्त्वाचा कल जो सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून आपण बघितला तर एका बाजूला कुठेतरी अक्षय कर्डिलेंकडे झुकलेला दिसतो, कारण त्यांचे वडील शिवाजीराव कर्डिले यांचं दुःखद निधन झालं होतं आणि त्यामुळे तो काहीसा कल तिकडे झुकलेला या सर्वेमध्ये दिसतोय। दुसरी महत्त्वाची गोष्ट काय राहिलेली आहे तर तिथं असणारं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राजक्त तनपुरे हे सातत्याने विरोधी म्हणजे कर्डिलेंचे परस्पर विरोधी जर कुठले उमेदवार असतील, ताकदीचे उमेदवार असतील तर ते प्राजक्त तनपुरे होते आणि ऐन वेळेला निवडणुकीतून त्यांनी जी माघार घेतली आणि त्यामुळं आणि शेवटपर्यंत त्यांनी त्यांची भूमिका क्लिअर म्हणावी तशी केली नाही, त्यामुळं न्यूट्रल राहणं असू द्यात किंवा इनडायरेक्टली काहीही भूमिका जाहीर न करणं असू द्यात, या सगळ्या गोष्टींमुळे असं झालं की जे मतदार होते ते संभ्रमावस्थेत होते आणि इनडायरेक्टली त्यांनी इंडिकेट करून दिलं होतं की मला भाजपला सपोर्ट करायचा आहे पण मला सांगायचं नाहीये, याच भूमिकेत कुठेतरी ते दिसत होते आणि याचा थेट फायदा कुठेतरी अक्षय कर्डिले यांना झालेला या मतदानाच्या टक्क्यातून आपल्याला साधारणपणे लक्षात येतोय की सर्वेची जी टक्केवारी समोर हातात येते त्यानुसार। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर तिथं असणाऱ्या मतदारसंघाचं जर विभाजन बघितलं तर अहिल्यानगरमधल्या जेऊर गटामधूनच कर्डिले सुद्धा येतात आणि मोकाटे सुद्धा त्याच भागातून आहेत। इव्हन जेऊर जिल्हा परिषद गटामध्ये जर बघितलं तर मोकाटेंची मुलगी भाग्यश्री मोकाटे या जिल्हा परिषद सदस्य मागे राहिलेल्या आहेत। मात्र तरी सुद्धा कर्डिले यांची ताकद त्या गटामध्ये चांगली आहे। मागच्या वेळेला जर बघितलं तर साधारणपणे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नाही म्हटलं तरी 21,000 प्लस लीड तिथून त्यांनी घेतलेलं होतं आणि त्याचबरोबर 19ला ते हारले होते तरी सुद्धा 14,000च्या आसपास 14-15 हजाराचं लीड त्यांच्याकडे होतं। थोडक्यात सांगायचं काय आहे, जेऊरवरती सुद्धा जिथं मोकाटेंचा बालेकिल्ला आपण समजतोय तिथे सुद्धा कर्डिलेंचा तो ऑलरेडी बालेकिल्ला आहे हे लक्षात घ्यावं लागेल, त्यामुळे तिथून काही प्रमाणात चुरस दिसतीये। मात्र इतर ठिकाणी जसे की पाथर्डी तालुक्यामध्ये पूर्णपणे मतदारसंघ आणि तिथले मतदार हे कुठेतरी कर्डिलेंच्या बाजूला कन्वर्ट झालेली दिसत आहेत। त्याचबरोबर आपण बघितलं तर इकडं राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरेंनी भूमिका स्पष्ट न केल्यामुळे तिथं असणारे मतदार जे भाजपचे होते ते तर भाजपशी स्टँड बाय राहिलेच। मागच्या वेळेला ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा हायलाइटेड करण्यात आलेला होता तो अजूनही तिथून संपूर्णपणे संपलाय असं वाटत नाही आणि त्यामुळेच की काय हिंदुत्ववादी मतदार असतील किंवा तिथं असणारा भाजपचा कोर वोटर असेल यांचं थेट मतदान हे भाजपला जाताना दिसतंय। तर दुसऱ्या बाजूला तनपुरेंची प्राजक्त तनपुरेंची जी मतं आहेत ती काही प्रमाणात भाजपकडे कन्वर्ट झालेली दिसत आहेत, तर काही प्रमाणात जी मतं आहेत ती मोकाटे असेल किंवा तिथं असणारे अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांना डायव्हर्ट होताना दिसत आहेत। याचा अर्थ काय, सरळ सरळ तनपुरेंची भाजपचे उमेदवार जे आहेत कर्डिले यांच्या मतांचा टक्का हा वाढताना इथं आपल्या सगळ्यांना दिसतोय। एकंदर बघता संपूर्ण मतदारसंघामध्ये लीड हे तनपुरे कितीचं घेतील यावरती जर आज सर्वेच्या माध्यमातून आपल्याला चर्चा करायची झाली तर जेवढं ह्या व्हीपीसीच्या पोलनुसार आपल्या हातात आकडे आलेले आहेत कमीत कमी 50,000 प्लस लीडनं तिथं अक्षय कर्डिले निवडून येत आहेत अशा पद्धतीचा हा व्हीपीसीचा पोल आपल्या हातात आलेला आहे। एकंदर बघूयात
मतदानाची जी निवडणुकीचा निकाल लागणारी तारीख आहे ती 4 तारीख आहे. 4 तारखेला निकाल हाती येतीलच, मात्र तत्पूर्वी जवळपास 10 ते 12 दिवस आधी हे सर्व्हे रिपोर्ट्स आपल्या हातात आलेले आहेत. हे सर्व्हे रिपोर्ट्स निकालात तसेच दिसतात का याच्यावरती आपण चर्चा करणारच आहोत. आता आपण वळूयात बारामतीच्या दिशेनं. बारामतीमध्ये जर बघितलं तर तिथे सुद्धा हाय व्होल्टेज निवडणूक होती. काँग्रेसनं स्वतःचा उमेदवार त्या मतदारसंघामध्ये दिलेला होता. तोपर्यंत निवडणुकीमध्ये काहीतरी थोडंफार रंगत दिसत होती. मात्र ऐन निवडणुकीच्या माघारीच्या दिवशी काँग्रेसनं सुद्धा आपला उमेदवार मागे घेतलेला आहे. त्यांनी सुद्धा तिथं सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिलेला आहे. सोबतच आपण जर बघितलं तर तिथं असणारे इतर अपक्ष काही उमेदवारांनी फॉर्म ठेवले, त्यामुळे तिथे निवडणूक घ्यावी लागते, नाहीतर ती बिनविरोध झाली असती. पण आता जर बघितलं तर शरद पवार गट हा कुठेतरी सुनेत्रा पवार यांच्या सोबत आहे. ऑलरेडी तिथं ठाकरेंनी सुद्धा त्यांना मदत केलेली होती, पाठिंबा आधीच जाहीर केलेला होता आणि शेवटी काँग्रेसनं सुद्धा त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामुळे राज्यात असणारे जेवढे काही पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांनी मिळून एकत्रितपणे सुनेत्रा पवार यांना तिथं पाठिंबा जाहीर केलेला आहे. राहिला मुद्दा तिथं असणाऱ्या मतदारांचा, तर पवार कुटुंबियांची निष्ठा ही मतदारसंघामध्ये अनेक वर्षांपासून मतदारांमध्ये आहे. त्यामुळे विशेष म्हणजे अजितदादांवरती विशेष प्रेम असणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा मतदारसंघात मोठी आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये 1-2 नाही तर तब्बल 1.5 ते 2 लाख मतांच्या लीडनं, मी फक्त लीड सांगतोय, 1.5 ते 2 लाख मतांच्या लीडनं सुनेत्रा पवार या मतदारसंघातून विजयी होत आहेत. अशा पद्धतीने बीपीएससीचा हा एक्झिट पोल आपल्या समोर आलेला आहे. राहिला विषय पुढच्या 10 ते 12 दिवसांमध्ये निकाल लागेल. तो लागल्यानंतर आपल्याला कळेलच. मात्र हे सर्वे किती खरे ठरत आहेत हे आपण 4 तारखेला बघूच. बाकी तोपर्यंत तुम्ही पाहत राहा शब्दवेडे. धन्यवाद.